आज आपण बँकेची स्ट्राईक केली आहे। किती बँका याच्यात सहभागी आहेत? आपले जेवढे नॅशनलाइज बँका आहेत ते सगळे आपले नॅशनलाइज बँका सगळे इथं पार्टिसिपेट आहेत। काय आपली प्रमुख मागणी आहे? आमची प्रमुख आणि एकच मागणी आहे, यावेळेस आमच्या स्ट्राईक जी आहे ती सिंगल पॉईंट अजेंडावर आहे। यावेळेस फक्त आमची एकच मागणी आहे, ते फ्रायडे बँकिंग 5 दिवसाचा हप्ता व्हावा ही प्रमुख मागणी आहे। आणि किती याच्यात कर्मचारी सहभागी झाले आहेत? सगळेच कर्मचारी सहभागी बँक पासून पुरे जवळपास 10 लाख कर्मचारी आहेत पूर्ण बँकेची मिळून, ते सगळे यामध्ये सहभागी झालेले आहेत। जसं या प्रकारे जी स्टेट बँकेची फार जुनी डिमांड आहे फ्रायडे बँकिंगची, आजपासून 8 ते 10 वर्षापासूनची आहे। ज्यांनी डिमांड नाही केली त्यांना गव्हर्नमेंटने देऊन दिलं, पण ज्यांची डिमांड होती त्यांनाच नाही दिलं। बँकेच्या डिमांडच्या बेसिसवर LICला दिलं, जनरल इन्शुरन्स कंपनीला दिलं, RBIला दिलं, पण जे स्टेट बँक जे बँकेची डिमांड होती सगळ्या बँकेची मिळून फ्रायडे बँकिंगची, त्याबद्दल यांना सोडून बाकी सगळ्यांना देऊन दिलं आम्हाला। इव्हन आपण 5 दिवसाची जी आपली मागणी आहे त्या मागणी करता आपण याच्याकरता काही आधी त्यांना अधिकाऱ्यांना म्हणा किंवा वरिष्ठांना सांगितलं आहे का? हे ऑलरेडी आमचं बोलणं मागच्या 8 वर्षापासून सुरू आहे। या संदर्भात पुष्कळच्या आमचे वाटाघाटी झालेल्या आहेत, परंतु शेवटीला या फ्रायडे बँकिंगवर गव्हर्नमेंटचा कुठलाही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आम्हाला दिसत नाही। मधात पण आमच्या मागच्या वेळेस गव्हर्नमेंटने आम्ही जेव्हा स्ट्राईक कॉलअप केलं होतं तेव्हा गव्हर्नमेंटने आम्हाला इश्युरन्स दिलं होतं याबद्दल की आम्ही लवकरच तुमचे फ्रायडे बँकिंग इम्प्लिमेंट करू। बट मागच्या वर्षापासून 6 महिने जवळपास लोटून गेले, त्यावर शासनाने कुठल्याही प्रकारचे विचार केलेला नाही आहे, त्यावर सगळं प्रलंबित आहे। मागच्या आमच्या 23 तारखेला पण मिटिंग झाली, त्यामध्ये पण गव्हर्नमेंटने फक्त आश्वासन दिलं की ते मी त्याबद्दल आम्ही विचार करू, पण त्याबद्दल पण गव्हर्नमेंटने आम्हाला कुठलाही ठळक जो आहे ना सांगितलेलं नाही आहे। म्हणून आम्ही शेवटीला स्टाफ युनियन आणि सगळे बँके मिळून आम्ही आज UFBUच्या आमच्या प्लॅटफॉर्मच्या अंतर्गत आज सगळे निषेध करत आहोत त्या गोष्टी। आणि किती दिवसाचा हा बंद आहे? ही सुरुवात आहे करण्यात आलेला आहे। ॲक्च्युली कसं आहे की गव्हर्नमेंट स्वतः फायनान्स मिनिस्ट्री स्वतः ही 5 डेज वीक घेत आहे। म्हणजे फायनान्स मिनिस्ट्रीचं कुठलंही कार्यालय हे 5 डेजच सुरू असतं, सॅटर्डे संडे त्यांना ऑफ असतं। इव्हन बँकेला जी गव्हर्न करणारी बॉडी आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ही सुद्धा 5 डेज बँकिंग घेत आहे। LIC, जनरल इन्शुरन्स हे सुद्धा 5 डेज बँकिंग घेत आहे। आणि बँकेचं जे रिक्रुटमेंट आहे जे त्या प्रमाणात व्हायला पाहिजे ते नाही होत आहे, आणि त्यामुळे एक्झिस्टिंग जे स्टाफ आहे त्यांच्यावर वर्कलोड खूप जास्त आहे। इव्हन 5 डेज बँकिंग घेताना आम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन हे सांगितलं आहे की ग्राहकांसाठी आम्ही 45 मिनिटं डेली जे ग्राहकांचे वेळ आहे ते वाढवून देऊ, म्हणजे मंडे टू फ्रायडे आम्ही एक्स्ट्रा काम करू। आणि गव्हर्नमेंटने वारंवार प्रॉमिस करूनही परत पुढच्या तारखा देत आहे। या गोष्टीला आता 2 वर्ष जवळपास होत आली आहे, आणि मग आम्ही आमच्या पुढे स्ट्राईक करण्याशिवाय गव्हर्नमेंटला जागा करण्याशिवाय इशारा देण्यासाठी आम्ही ही 1 दिवसाची स्ट्राईक कॉल केलेली आहे। आपण आज 1 दिवसाचा संप केला आहे, आणि जर 1 दिवसाच्या संपातही सरकारने किंवा वरिष्ठांनी ऐकलं नाही तर आपली पुढची भूमिका काय राहणार आहे? मुद्दत संपाय आम्ही यानंतर आणखी संपाला जाऊ। आमची UFBU जी असोसिएशन आहे ते आम्हाला कॉल देतील, त्याप्रमाणे यानंतर आम्ही आणखी स्ट्रिक्ट ॲक्शन काय घेता येईल, आम्हाला निदर्शनं करता येतील ते आम्ही करू। UFBU जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। फ्रायडे बँकिंग झालीच पाहिजे, फ्रायडे बँकिंग झालीच पाहिजे।